ही कशाची तरी अंडी आहे। काल भरपूर पाऊस पडला त्याच्यामुळे आज आम्ही असा विचार केला, बघा मला काय दिसलाय, लाल कलरचा आहे आणि पावसाळ्यात निघतात, कधी कधी इथे साप पण दिसतात, तेव्हाच आपण रोवणी करू शकतो म्हणून आता। नमस्कार, व्लॉग्स विथ थॉट्स मध्ये आपलं स्वागत आहे। काल भरपूर पाऊस पडला त्याच्यामुळे आज आम्ही असा विचार केला की आमच्या शेतामध्ये जाऊयात, बघूयात किती पाणी साचलेलं आहे। कारण भाताच्या शेतीसाठी, धानाच्या शेतीसाठी आपल्या बांध्यांमध्ये जे काही बांधी असते, जिथे आपण भात रोवणी करतो, तिथे पाणी साचलेलं पाहिजे, ते बघण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता इथे मस्त जबरदस्त वातावरण आहे, एकदम हळूहळू पाऊस पण पडतोय, हळूहळू पाऊस पडतोय, एकदम नैसर्गिक वातावरण आहे। आजूबाजूचे खड्डे बघू शकता तुम्ही, पाण्याने साचलेले आहे, त्याच्यामुळे काल खूपच पाऊस पडलेला आहे, रात्रभर पाऊस होता। गेले 2 महिन्यापासून इथं काही पाऊस पडला नव्हता, पण कालच्या पावसामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये एक आशेचं किरण आलेलं आहे। त्याच्यामुळे बघूयात की पाणी किती साचलेलं आहे आणि तुम्हाला थोडं दाखवतो पण मी शेत की आमचे परे केवढे मोठे झालेले आहेत, पाणी किती साचलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो। तर हे तारेचं वॉल कंपाऊंड आहे, कारण इथे आजूबाजूला थोडा जंगली भाग आहे, झुडपी जंगल आहे, त्याच्यामुळे रानडुकरांची खूप भीती आहे, शेतातल्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून असं तारांचं आपण कंपाऊंड बांधलेलं आहे। तर मी चप्पल इथेच काढतो, कारण काय आहे, आपण घरी राहतो किंवा फ्लॅटमध्ये वगैरे राहतो, शहरामध्ये राहतो, त्याच्यामुळे काय होते की आपला संपर्क जमिनीशी जास्त तर येत नाही, जमिनीशी संपर्क यायला पाहिजे। तर ठीक आहे, चांगल्या बांध्यांमध्ये पाणी साचलेलं आहे, या बांधीमध्ये पण पाणी साचलेलं आहे आणि इकडच्या बांधीमध्ये पण पाणी साचलेलं आहे। म्हणजे आपण आता इथे चिखल करून, आणि ते जे तुम्हाला हिरवं हिरवं दिसतंय ना तिथे एका मधोमध, ते आहे परे, ते आहे भाताचे परे, त्याची रोवणी करून आपण भाताची शेती करतो। त्याच्यासाठी या बांध्यांमध्ये आपल्याला चिखल करावं लागतं, चिखल केल्यानंतर परे उपळून आपण इथे त्याची रोवणी करतो। मस्त आहे, एकदम निसर्गाशी कनेक्ट, जमीन, पाणी, निसर्ग, वातावरण एकदम निसर्गाशी कनेक्ट आहे, सगळं हील होत आहे, मन, बॉडी हील। आपला संपर्क जास्त जमिनीशी येत नाही, त्याच्यामुळे एक अनएक्सपेक्टेड नैराश्य, जे आपण डिप्रेशन म्हणतो, किंवा त्रास, स्ट्रेस वगैरे आपल्या डोक्यात असेल ना, आपण जेव्हा निसर्गामध्ये येतो, जमिनीशी कनेक्ट होतो, तर ते सगळे हील होऊन जातात, सगळं निघून जातं आणि एक असं वाटतं की वाव किती सुंदर, सगळं पॉझिटिव्ह, छान, मस्त वाटते। चला मी तुम्हाला परे दाखवतो। कधीतरी असं यायला पाहिजे चिखलामध्ये, किती छान वाटतं ना, यात राहायला पाहिजे, जमिनीशी कनेक्ट राहायला पाहिजे, त्याच्याने पूर्ण बॉडी हील होते, मस्त वाटते। पाय खूप आतमध्ये जात आहेत, म्हणजे जमून पाऊस आलेला आहे, चिखलासाठी पाणी खूप छान झालेलं आहे, त्याच्यामुळे पाय एकदम आत जाते, म्हणजे चिखल आपण आता करू शकतो। कधी कधी इथे साप पण दिसतात,
कधी कधी इथं साप पण दिसतात. वासुदेव असेल किंवा पाण्यामध्ये राहतो ढोंड्या, वाश्या असे साप पण आपल्याला इथे बघायला मिळतात. नमस्कार जे. इकडे मला काय दिसलं बघा. ही कशाची तरी अंडी आहेत. आता मला सांगता येणार, मला वाटतं बेडकाची वगैरे राहू शकते, पण शक्यता आहे बेडकाची अंडी, कारण याच सीझनमध्ये बेडकं वगैरे जे काही पाण्यात राहणारे जीव आहेत ती अंडी घालतात, त्याच्यामुळे बेडकाची अंडी होऊ शकते. आणि इथे बघा मला एक शंख सापडलेला आहे, त्याला जिव्हाळा आपण असं म्हणतो. जिव्हाळा इथे आहे बरेच, ज्याच्यामध्ये जीव असतं. छान मस्त. तर हे आहे परे. अजून थोडे मोठे व्हायला पाहिजे. थोडे मोठं झालं तर याला कसं आपल्याला असं उपळता येतं आणि रोवणी करू शकतो, म्हणजे हातामध्ये पकडता यायला पाहिजे. जर आपण हे परे हातामध्ये पकडू शकलो तर तेव्हाच आपण रोवणी करू शकतो. म्हणून हातात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण रोवणी करू शकत नाही. मला वाटतं हे झालेले आहेत, हातामध्ये येत आहेत, त्याच्यामुळे आता इथे 2-4 दिवसात चिखल करून रोवणी करण्यास काही हरकत वाटत नाहीये मला आता. तर एकदम मस्त आहे, पाय बी चिखलात वगैरे. हे आहे बांध. इकडचं पाणी इकडे येऊ नये, इकडचं पाणी इकडे जाऊ नये म्हणून. कारण प्रत्येक बांधीमध्ये आपण रोवणी करतो तिथे पाणी साचून पाहिजे, कारण भाताच्या शेतीसाठी खूप जास्त पाणी लागते. कापूस असेल किंवा वावर असेल, वावरामध्ये जास्त पाणी लागत नाही, पण मोस्ट ऑफ द भाताच्या शेतीसाठी, धानाच्या शेतीसाठी खूप पाणी लागते. त्याच्यामुळे बांध असतात, बांधामध्ये पाणी साचवून ठेवायचं आणि तिथे शेती करायची. मस्त आहे ना. हे हिरवे परे आहेत. नेहमी आपण आपलं शरीर, आपले पाय जमिनीशी कनेक्ट ठेवा, कारण जमीन हे हील करते आपल्या बॉडीला, आपल्या शरीराला, आपल्या नकारात्मक ऊर्जेला, आपल्या नकारात्मक विचारांना जमीन हील करते. तो आपण म्हणतो ना अर्थिंग, हे तसंच काम करते मनुष्याच्या शरीरासाठी किंवा कुठली वीज असेल झाडांसाठी. पृथ्वीवरचे जे काही जीव आहेत, सजीव, निर्जीव तर काहीच नाही, पण सजीव जे काही जीव आहे, झाडं वगैरे, त्यांच्यासाठी जमीन ही अर्थिंगचं काम करते. जे काही नकारात्मकता आहे ती शोषून घेते. म्हणून आठवड्यातून, महिन्यातून, वर्षातून एकदा तरी आपले पाय अनवाणी, म्हणजे बिना चपलेचे पाय आपले जमिनीशी कनेक्ट राहायला पाहिजे. आणि फक्त टच करून जायचं नाही, तर इथे थोड्या वेळ थांबायचं, फील करायचं, म्हणजे सगळं कसं सकारात्मक होतं. तुम्ही कधी गेलात का, जमिनीशी कनेक्ट केलाय, कधीतरी अशा भागात आला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही 4-5 वर्ष अगोदर ना कडुलिंबाचं झाड लावलं होतं. छोटं होतं एकदम, आज मोठं झालेलं आहे. तर हेच ते कडुलिंबाचं झाड आहे. त्याच्या बाजूला ती झोपडी आहे. ती झोपडी आता 2-3 वर्ष झालं आम्ही काय त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्याच्यामुळे ती झोपडी आता पडलेली आहे, खराब झालेली आहे. आता ते परत तिला नवीन करायची आहे. पण हे झाड लहान छोटं होतं तेव्हापासून बघतो, आज खूप मोठं झालेलं आहे. उन्हाळ्यामध्ये किंवा जेव्हा इथे भात रोवणी होते तेव्हा त्याच्या खाली बसून आम्ही जेवण करतो, मस्त वाटतं. आधी झोपडी होती तर झोपडीमध्ये आत बसायचं, झाडाचा गारगार वारा आणि त्याच्यामध्ये 5-6 जण बसून मस्त आम्ही जेवण करायचो. आनंदच, हो, फील यायचं. कारण 4 चौघामध्ये अशा निसर्गात जर इथे बसून आपण जेवण केलं तर किती भारी ना. बाईक काढा, किक मारा आणि एकटाच का असो ना, एकटेच तुम्ही कुठेतरी जाऊन तरी या, बरं वाटतं. फिरलं पाहिजे, फिरल्याने मन स्थिर होते. निसर्ग आजूबाजूच्या नवीन गोष्टी बघून मन स्थिर होते, नवीन शिकायला मिळते. आपली जी रोजची कटकट आहे त्या कटकटीपासून आपण कुठेतरी लांब जाऊन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. त्याच्यामुळे मन कसं एकदम प्रसन्न होतं आणि नवीन जोमाने, नवीन विचारांनी आपण आपल्या परत त्याच कामाला लागू शकतो. त्याच्यामुळे अशा ठिकाणी यायला पाहिजे.
आनंद घेतला पाहिजे. दरवर्षीच असते, म्हणून पुढच्या वर्षी पण पावसाळा येईल, पुढच्या वर्षी जाता येईल असं न करता प्रत्येक वर्षाची त्या वर्षाची तेव्हाची मजा असते, ती मजा घेतली पाहिजे. हे बघा मला काय दिसलंय, लाल कलरचं आहे आणि पावसाळ्यात निघतात गोसावी. आहे ना मस्त एकदम, काही नाही चावत नाही, काही नाही, आपण हातात पकडू शकतो त्याला. एकदम दिसायला सुंदर लाल कलरचा आहे आणि एकदम मऊ आहे. त्याला जर आपण असं केलं ना, मऊ मऊ वाटतं एकदम. पावसाळ्यात निघते. आता पाऊस पडून 2-3 महिने झालेले आहेत, तरी पण मला हे दिसतंय, म्हणजे कदाचित अखेरचा गोसावी असेल हा आपल्याला दिसलेला आहे. छान आहे ना, मस्त लाल लाल. याला इंग्रजीमध्ये रेड वेल्वेट असं म्हणतात आणि मराठीमध्ये गोसाई असं याचं नाव आहे आपल्या या भागामध्ये. मुख्यतः हा कीटक पावसाळ्यामध्ये आढळतो. जेव्हा नवीन नवीन पाऊस पडायला सुरुवात होते तेव्हा हा आढळतो. माणसासाठी काही हार्मफुल नाही आहे, त्याच्यामुळे आपण याला हातावर वगैरे घेऊ शकतो. पण हातावर घेऊन यांना मारू वगैरे नका. तुम्ही फक्त बघा किती छान आहे निसर्गाची देण, असं बघून त्याला सोडून द्या त्याच्या जागी. ठीक आहे. चला तर याला सोडून देऊयात आपण आता. रेड वेल्वेट. मस्त आहे, मंद असा गार वारा सुरू आहे. हळू थेंब थेंब हलकासा पाऊस पडतोय, त्याच्यामुळे थंड वातावरण वाटत आहे. आजूबाजूला सगळीकडे हिरवळ झालेला आहे, पावसामुळे हिरवळ हिरवळ आहे एकदम. चला तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, व्लॉग्स विथ थॉट्समध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी बोलतो तुम्ही ऐका, तुम्ही बोला कमेंट्सद्वारे, मी ऐकतो. बाय.